हे लोक ओपन मध्येच करतात. छान आहे ना. आणि ती दुधात टाकलेली आहे. स्वराला देऊन बघूया तिला कशी वाटते. हे बघा आता हिचे पराक्रम बघा. आता हे काय. नमस्कार मैत्रिणींनो. आज ना आपल्या रनिंगचा एक्सरसाइजचा दुसरा दिवस. बघूया आपण 10-10 मिनटंच एक्सरसाइज करणार आहोत 2-3 दिवस. आणि मग नंतर आपण वाढवत जाणार आहोत रनिंग वगैरे. तर माझा गुडघाही आधी दुखत होता, आता सध्या तर काहीच नाही आहे. म्हटलं चला थोडीफार रनिंग करता येईल म्हणून आता रनिंग करायचा प्रयत्न करते. तर फेसबुकला मी व्हिडिओ सोडला होता काल, तर त्यात इथे आपल्या यूट्यूबलाही शॉर्टमध्ये येईल. तर शॉर्ट सिरीज मी सुरू करते आहे रनिंगसाठीच्या. ओके. तर आज माझा दुसरा दिवस आहे एक्सरसाइजचा. नो डाएट, नो म्हणजे काहीच विटॅमिन ते हर्बल लाईफ वगैरे काय काय करतात लोक, मी ते काहीच घेत नाही. कारण मी एकदाच घेतलं होतं, पण मला वाटलं की म्हणजे होतं त्याने वेट लॉस होतं, असं नाही होत नाही की. पण त्याच्यानंतर ते जर सोडलं तर दुपटीने वजन वाढत जातं बऱ्यापैकी. म्हणजे आपल्या शरीराला आपण जशी सवय लावू ना तसं ते काम करतं. जर तुम्ही हर्बल लाईफचे प्रोडक्ट वापरत असाल तर तुम्हाला ते आयुष्यभर घ्यावे लागणार, तरच तुमचं वेट मेंटेन राहणार. आणि तेवढा पैसा आपण खर्च करू शकूच असं नाही. प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते, बरोबर की नाही. तर आजचं असं वातावरण आहे. आज आहे ना विकेंड होता बघा. आज जरा विकेंड आहे आणि कसं आहे विकेंड असल्यामुळे मी थोडं उशिरा उठले. रात्री उशिरा झोपले होते. आता मुलांना दिले ते वॅफल करून, ते वॅफल खाऊन झालेत त्यांचे. सकाळी उठल्यावर मुलांना खूप लवकर भूक लागते हो. माझ्या घरामध्ये फळं अशी पटापट संपतात आणि आम्ही आणूनही ठेवतो. जवळपास 12 केळ्या, 12 ॲपल असं आणून ठेवतो. संत्र्याचे 2 पॅकेट आमचे 3-4 दिवसातच खतम. आमची स्वरा दिदी खूप फ्रूट्स खाते सध्या, म्हणून मग तिच्या आवडीचे फ्रूट आणून ठेवतो. चांगलं आहे, मधल्या वेळेत खातात मुलं. बिस्किट कुकीज खाण्यापेक्षा बिस्किट कुकीज, आता वॅफल दिले हे काय हेल्दी नाही आहे, पण ठीक आहे. त्याच्यावर स्ट्रॉबेरी वगैरे टाकून दिलं मी कधीतरी. मुलांना मी आठवड्यातून 1-2 वेळा देते असं अनहेल्दी. असं आपल्याला डायरेक्ट वंचितच ठेवता येत नाही, बरोबर की नाही. बाहेर गेलं की मग मुलं हवऱ्यासारखी खातात. घरीसुद्धा त्यांना तेवढं सॅटिस्फॅक्शन मिळालं पाहिजे. आपल्या घरात खायला तसं चांगलं चुंगलं मिळालं पाहिजे, तर मुलं बाहेर शोधत नाही. मग असो, पोचले ओपन जिमला. चला आता मी ओपन जिम करते, थोडी रनिंग करते आणि मग घरी जाते आणि मग तुमच्याशी बोलते. ओके, बाय. नो इथे ना मैत्रिणींनो, इथे काही लोक मला जिम करताना दिसत आहेत. बास्केटबॉलची दिसले. वाटतंय त्यांच्याशी जाऊन बोलावं, काही पैसे वगैरे त्यांची फी वगैरे असेल पेड करून जॉईन व्हावं. फॉरेनर सोबत मस्त व्यायाम करावा. अरे वा, हे बघा फुलांनी मस्त स्वागत केलं आहे राव माझा. वा, फुलांची झाडं दाखवते. ते इथं कोणीतरी फुलं तोडून टाकलीत कदाचित. हे बघा किती सुंदर आहे, छान आहे ना. छोट्या छोट्या झाडांना सुद्धा फुलं आहेत. वॉकिंगच करते, रनिंग सुरू करेल थोड्या वेळाने, थोडं वॉर्मअप करून. म्हटलं थोडं शरीर गरम होऊ द्यावं. तुम्हाला दाखव, हे लोक ओपनमध्येच करतात. तिथे बास्केटबॉलचं ग्राउंड आहे, जेंट्स लेडीज एकत्रच आहे. तर आपणही करू शकतो ना. विचारून बघावं म्हणते. तर तुम्हाला विचारू का मी त्यांना, त्यांचा काही ग्रुप असेल तर जॉईन करता येईल आपल्याला, आहे की नाही. ग्राउंड आहे आणि इथं मुलं आलीत आता फुटबॉलवाली. मला वाटतं आपल्याला जावं लागतंय मागे. आता मोठी मुलं आलेली आहेत, आपल्याला कदाचित बॅक जावं लागेल, कारण हे त्यांच्यासाठीचं राखीव ग्राउंड आहे, बरोबर की नाही. तसं काही नाही, आपण वॉकिंग करू शकतो, पण त्यांच्या खेळात अडथळा नको. तर शनिवार आहे ना, आज असतं बऱ्यापैकी. मुलं रेडी होऊन आलेली आहेत. एक राऊंड होईल आपला त्यांची सेटिंग होईपर्यंत. चला आपण दुसरीकडे जाऊया वॉकिंगला. ओके. बघा रनिंग करणारे लेडीज, म्हाताऱ्या बायका पळतात. तो आपणही पळू शकतो. म्हणताय मैत्रिणींनो, करू शकतो की नाही. ओपन जिम करते. तर मोबाईलचं स्टँड नाही आणलेलं आज, तर चला मी करते, नाही तर जायची पडून. भेटते.
आपल्या कामातून वेळ काढून काहीही करून व्यायाम करायचा असं ठरवलं आहे. बघूया किती दिवस वर्क करते. मला माझ्या नवरा म्हणतो की तू कन्सिस्टंट नाही राहत, एकदा करती 1-2 महिने करती परत सोडून देती. तर आता मला त्यांच्या विरोधातच वागायचं आहे. ते म्हणता ना तू सोडून देते, तर मी आता सोडणारच नाही. बघूया काय होतं. ओके चला. मैत्रिणींनो घरी आले, मुलांना भूक लागली होती. साबुदाणा खिचडी बनवली आज या नाश्ता करायला. आता मुलांनाही आंघोळ घालते. आज शनिवार आहे, सुट्टीचा दिवस असल्यामुळे बऱ्यापैकी आता हळूहळू कामं चालणार. घरात खूप पसारा पडलाय दिसतोय. मुलांनी खूप पसारा केलाय पुढे. आता सगळं आवरायचंय. चला. अयो हे काय केलं स्वरा तू? काय रूम डेकोरेट केली. हे बघा आता हिचे पराक्रम बघा. आता हे काय? हे बघा कशी डेकोरेट केली तिने. आता याला सेल नाही आहे मैत्रिणींनो, याला सेल नाही आहे. इथं आथांगचा टेबल आहे. आता हा टेबल आहे ना एका मैत्रिणीच्या मुलीचा होता, ती पेंटिंग करायची. तर हे तर भरपूर डाग पडलेले आहेत. व्हाईट हे होता मी घासला खूप, पण तो निघत नाही आहे त्याचा, मग कलरच निघून येतोय. म्हटलं जाऊ दे, लहान मुलांचा तर आहे की नाही. त्यानंतर स्वराच्या ह्या पेंटिंग्स आहेत बघा, हे तिनेच केलेल्या आहे. तिला बड्डेला आलेलं होतं त्यात केलं आहे. इथं टॉईज ठेवले, सॉफ्ट टॉईज. त्यानंतर इथे तिची शेल्फ आहे बुकची, ती पण तिने आवरली आहे. आणि तिचा हा टेबल. आणि इकडं आमच्या डॅडीचे ऑफिस टेबल आहे, तो आवरावा लागेल आता. तो पण आवरा स्वरा. ओके फाईन. स्वराचे सगळे पाऊच आहेत. हे बघा पेन, स्टेशनरी. हे ड्रॉवरला पण स्टिकर लावून ठेवलेत. बाबा बाबा इथं बॅग वगैरे ठेवायला. आणि तो हां अच्छा, तिच्या स्कूलची बॅग वगैरे स्टफ म्हणजे दिसू नये असं ठेवायला तिने तिथं केलंय. मस्त का स्वरा? थँक्यू. आणि तिने ना हे बघा, हे दाखव का, हे बघ बाहेरचेच फुलं आणलेत आणि त्यात तिने असा मस्त फ्लावर पॉट सजवलाय. कुठे ठेवायचा हा? आय डोंट नो. तिथं ठेवून दे ना. तिने तिथं ठेवला. तिला आता अभ्यासाला बसायचंय. ओके है ना? कसं वाटतंय आता? आज ना सॅटर्डे, सुट्टीचा दिवस. तर तिने मस्त घर आवरले. तुमचेही मुलं असं आवरतात का मला सांगा. स्वराने आज असं रूम मस्त आवरल्याबद्दल आज मी तिच्या आवडीचं काहीतरी छान बनवणार आहे. तर ते तुम्हाला ती खातानाच दाखवेल, है ना स्वरा? सरप्राईज आहे. खाताना दाखवशील ना? हां. ओके चला. असा दही वडा केला, अजूनही बनवतेच आहे कारण स्वराला नुसता दही वडा खायचा. आता कुठे ठेवला? हा हे बघा, थांबा 1 मिनिट. खूपच घाई होते हो मुलं असले की. हे बघा, हे ना दुधामध्ये आम्ही अशी खारीक भिजवली, जी आपली खारीक असते ना, याची ड्राईड डेट्स, जी खजूर असते ना वाळवलेली, ती मी अशी भिजवली आहे आणि ती दुधात टाकलेली आहे. स्वराला देऊन बघूया तिला कशी वाटते. चला. पण काम चालू आहे इकडे. हे बघा आमचा थांब, आत्ताच बाजार आणला म्हणून पिशवी आहे. शूटिंग करते ना मी, मला अजून ठेवायचं आहे. कसं आहे ग? हा आवडलं? करत जायचं असं? बरं ठीक आहे. इथे ना काही खजूर खराब निघाल्या होत्या, मी त्या साफ करून ठेवल्या. आणि ते खारीक जी आहे ती पण अशी फोडून साफ करून ठेवली. म्हटलं ड्रायफ्रूटचे लाडू बनवूया, कारण कसं स्वरा आता मोठी होत चालली ना, तिला भूक लागते शाळेतून आल्यावर. एखादा लाडू जरी खाल्ला, आणि स्विमिंग पण सध्या तिचं वाढवलंय, थोडंसं तिला प्रोटीन वगैरे मिळालं पाहिजे, विटॅमिन्स मिळाले पाहिजे, म्हणून हा सगळा आटापिटा. ह्याची पण रेसिपी लवकरच शेअर करेल. चला मैत्रिणींनो, असा होता आजचा ब्लॉग. कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा. भेटूया पुढील व्हिडिओत. तोपर्यंत बाय.